नमस्कार. संजय जोशीवर या चित्रकलेची व्याख्या आपण बनवली आहे आणि तुम्ही कारनुसार सुद्धा बनवली आहे. आजच्या बारीत तुम्ही अरबट काही न बोलता देखील रसिक शेवटपर्यंत थांबलं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगलं द्या, लोकांना चांगलंच पाहिजे, वाईट काहीच नको आहे. या ठिकाणी उमेश बंडे, अजय बंडे, सत्यम बंडे, पूर्वी बंडे, पार्थ बंडे, गाव धामणे, आमच्या राज्याचं बंडे पर्यावरण मावशी विनायक भगत यांकडून मराठी बोलायचं मावशी करावी. तर शाहीर असं बोलतात की म्हणतात तुम्ही लंगोटी हो घ्या, लंगोटी हो घ्या. आता मी काय म्हटलं होतं की तुम्ही टोपी घाला, तुम्ही टोपी घालायची त्याच्यासाठी एवढे. आता तुम्ही टोपी घालता की नाही, पण टोपी घालून यायची त्याच्यासाठी तुम्ही लुगडाची कोणता घालून यायची गरज नव्हती. मला सांगा, मी त्यांना बोललो, मी म्हटलं लंगोटी येईल, लंगोटी येईल, पण तुम्ही आणि मी दोघं फक्त बोलले. मी एवढा काळा आणि लंगोटी फुलं शाप फुलं म्हणून मी बोवाला काय सांगतो की बोवा असं करत जावं. आता कसं लाईन चालेल बोवानी जे कोकणाला लागली नजर कुणाची किती सुंदर गाणं, तिचा बोवा तुम्ही रेकॉर्ड करा. हे गाणं जबरदस्त चालेल. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया. आधी गाणं घेऊया. राजाच्या जोडीला सात मजले वाडीला जीव गेला बाई तुझा आली फसवाया पाशात. पुन्हा मावशीचा विषय. जीव गेला बाई तुझा आली फसवाया पाशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही तर मग काही कोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही तर मग काही त्याच्यानंतर बुवा म्हणतात की माझा गुरं पण सांभाळतोय असतं बुवा म्हणून तुम्ही फुलं आपलं जे मूळ आहे, आपलं जे गुरा घरात आहे, कोंबडी आहे, मांजरू आहे, कुत्री आहे, बैल आहे, वासरू आहे,
तुम्ही आपल्या मुंबईला येऊन जसं झालं म्हणून गाव मात्र समजेल नाही. गाव मात्र मुळात अजूनही बैलगाड्याच्या शर्यती आहेत, बैल आहेत, बिल्लारी गाडी आहेत, नांगरची स्पर्धा आहेत. बैलांशिवाय होता बुवा, बैलांशिवाय कसं होय. आणि ती बघा गणामध्ये अलर्ट आहे की बहिणीचा माघारी चाललोय तर तो 60 शोधा घेऊन चालला. त्या प्रकारे बहिणीचा तो माघारी गेला. याच्यात तुम्ही काळजी करत नव्हती, हरकत नाही, तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्ही करणार तरी काय. आणि आता बहिणीला लाल पडी नाही ठेवली तर तुम्हाला मी म्हणतोय बाबा आता तुम्ही साडी लावताच ना तर साडी लावून तुम्ही लाल पडले जावा, तुम्हाला हा किती भेटेल बुवा. माझी लाडकी बहिणी होता. तर आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आलं. विक्रांत वारिशे, सुनील नारकर 500 रुपयाचं पारितोषिक काढून ठेवा. अजून एक गाणं बोलूया. या ठिकाणी म्हणजे तुम्ही गाणं गातो एक वाटलं आपण आता प्रत्येक जण व्यस्त झालोय, बिझी झालोय आणि एक समजा 1 तासापुरता तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवला आणि नंतर तुमचे मिस्टर बघा एक 10 मिस्टर येतात. मग त्यावेळेला आपण क्रम लावतो की अति महत्वाचा फोन कुणाचा आहे आणि आपल्या बॉसचा असेल तर आपण पहिला उचलतो, टिंबटिंबचा असेल तर आम्ही पहिला परत फोन करतो आणि आई वडिलांचा असेल तर आपण शेवटला फोन करतो. आईवर वाईट टाकतो, आई नंतर कर का फोन, मी आता बिझी आहे, ट्रेन मध्ये आहे, ह्याच्यात आहे. पण लक्षात ठेवायचं ह्या जगातला सगळ्यात महाग फोन जो कॉल असतो तो आपल्या आई वडिलांचा असतो. एकदा ते निवड गेले त्यांच्यासारखा आत्मीयतेचा फोन कुणाचा नसेल. मी तुमच्यासमोर ती सादर करतोय, ऐका. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे तो. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे तो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन.
मनसे सैनिक आदरणीय संजय संजय माऊली 200 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि फरमाईश आहे आमच्या मनासारखं झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संख्ये मशाले, दादा गंगेत भोर झालं. आता इंजिन संख्ये मशाले, दादा गंगेत भोर झालं. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संख्ये मशाले, दादा गंगेत भोर झालं. आमच्या मनासारखं झालं. शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. एकच साहेब एकच वाघ, आपले बाळासाहेब ठाकरे. एकच वाघ एकच साहेब, बाळासाहेब ठाकरे. नहीं बोलेगा बोलना तर, नहीं बोलेगा बोलना तर दात्याचं घशात घालायचं. नहीं बोलेगा बोलना तर दात्याचं घशात घालायचं. नहीं बोलेगा बोलना तर दात्याचं घशात घालायचं. आपण टोमणा मारलेला आहे, व काय दुसरं काय बोललेलं नाही. त्याच्यामुळे आपण पण काय बोलायचं नाही, कारण तुझ्यावाला असा आहे की जसा शक्तीवाला जाईल तसा तुझ्यावाला जाईल. शाहिरांनी प्रश्नाचं आजही अमान्य केलेलं आहे आणि आमच्या काय प्रश्नाकडे केलेलं आहे. एक शेवटचा उठाव येतो, वेळ वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. काही संतोष कलामते यांचं गाणं आहे आणि आपल्या मुलीला एकच तुम्हाला विनंती आहे, लेकिन हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळं कोण जेवलीस काय जेवलीस काय सगळे बोलणार, क्यूट दिसतेस, लय भारी दिसतेस, हे सगळं माया काय. आपल्या आई वडिलांसारखं कोण या जगात नाही. म्हणून आई वडिलांना धोका देऊ नका, बाकी तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे. शाहिरांनी गायचा गाणं युट्यूबला आहे, नक्की ऐका. तुम्हाला कळून तुम्हाला कळून आई बापाला फसवून जाऊ नका पाडून. आई बापाला फसवून जाऊ नका पाडून.
एवढं गोड आहे, नाव एवढं भारी आणि त्याचे सगळे सभा उभे सोबे बाकी त्यांचे सगळे शिलेदार या सर्वांना सन्मानाचा मुद्रा करतो. हा वसा अखंड ठेवा, कारण तुम्ही इतके उपक्रम घेता. तुम्ही रक्तदान शिबिर, तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा, तुम्ही गावाला साकार करण्यासाठी एसटी म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्ही आयोजन करता. तुमचं सामाजिक काम आहे, क्रिकेटच्या स्पर्धा भरवता आणि हे करता करता तुम्ही आता शक्तिद्राचं आयोजन केलं, नमनाचं आयोजन केलं. आता एकदा पालखी स्पर्धा होऊ द्या, बाकी सगळं भारी आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. पालखी 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 आहे, एकदा ती स्पर्धा झाली एक नंबर. आम्ही येऊया तेव्हा निघाला तेव्हा तुम्ही गायला. तर माझ्या प्रतिस्पर्धी शाही आमच्या कोणाची जोशीबाई कृपया आरतीला यायचं आहे. आता साडी नाही घातली तरी चालेल आणि हे बरोबर तुम्हाला मिळून आपल्या सुरू नाचायला या. हा ज्याला कळलं नाचायला आपण 16 करूया. माझ्या जोशी आलं काय उंदराबाई